स्वामी समर्थांचा सारामृत ग्रंथ का वाचावा हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो। आज जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तो योगायोग नाही। कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करा। कारण आजची गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची जिचं आयुष्य सारामृताच्या एका पानामुळे बदललं। अक्कलकोटजवळ रघुनाथ नावाचा एक साधा माणूस राहत होता। ना फार मोठा भक्त, ना देवाला शिव्या देणारा, पण आयुष्याने पुरता थकलेला। व्यवसाय बंद, घरात आजार आणि मनात रोज एकच प्रश्न की स्वामी समर्थ असतील तर माझं दुःख का संपत नाही। एका गुरुवारी तो सहज अक्कलकोटात आला। दर्शन झाल्यावर मंदिराच्या एका कोपऱ्यात एक वृद्ध माणूस बसलेला होता। त्याने रघुनाथाच्या हातात एक जुना साधा ग्रंथ ठेवला आणि फक्त एवढंच म्हणाला की आज नाही पण कधीतरी फक्त एक पान वाच। तो ग्रंथ होता श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत। रात्री घरी आल्यावर रघुनाथने पुस्तक उघडलं। पहिल्याच पानावर ओळ होती, स्वामी संकट दूर करत नाहीत, ते संकट सहन करण्याची शक्ती देतात। त्या ओळी वाचून त्याच्या डोळ्यात पाणी आलं। पहिल्यांदाच त्याला वाटलं की माझं दुःख कोणीतरी समजून घेतलं आहे। त्या दिवसापासून तो रोज फक्त एक पान वाचू लागला। ना मोठी पूजा, ना उपवास, ना मंत्र, पण हळूहळू मन शांत झालं, निर्णय स्पष्ट व्हायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो तुटला नाही। समस्या होत्या पण त्याशी लढायची ताकद आली। काही महिन्यांनी रघुनाथ पुन्हा अक्कलकोटात गेला त्या वृद्ध माणसाला शोधायला, पण कुणीच म्हणालं की असे आजोबा इथे कधीच नव्हते। तेव्हा त्याला कळलं की स्वामी समर्थ माणसाच्या रूपात नाही तर सारामृताच्या ओळींतून हळूच भेटतात। म्हणूनच मित्रांनो, स्वामी समर्थांचा सारामृत ग्रंथ वाचावा। तो नशीब बदलत नाही पण माणूस बदलतो। जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो।